नमस्कार, श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. प्रियांकास किचनमध्ये आपले सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. आज आपल्या प्रियांकास किचनमध्ये एकदम साध्या सोप्या पद्धतीने शेवयापासून खुर्मा कसा बनवायचा ते पाहणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग वेळ लावता रेसिपीला सुरुवात करूया. तर इथं आपल्याला खुर्मा बनवण्यासाठी सर्वात अगोदर आपल्याला लागणार आहेत शेवया. तर ह्या घरी बनवलेल्या शेवया आहेत. पहा, घरी गव्हाची सुजी काढून त्याच्या शेवया बनवून तयार करून आणलेल्या आहेत. तर ह्या खूप पौष्टिक अशा लागतात आणि चवदार लागतात. तर त्या शेवया मी साधारण एक छोटी प्लेट घेतलेली आहे आणि चवीनुसार साखर घेतलेली आहे. आता तुम्हाला किती गोड लागतं किंवा किती खुर्मा बनवायचा त्याच्यानुसार तुम्ही साखर घेऊ शकता. मी 1 वाटी घेतलेली आहे इथे आणि 1 वाटी मी सपाट वाटी 5 ते 6 विलायची, 5 ते 6 खरका, 3-4 बदाम, 3-4 काजू आणि खोबरं मी थोडंसं काप करून यामध्ये असं एकत्र वाटण मिक्सरमध्ये हे करून घेतलेलं आहे. पहा, असं छान असं बारीक वाटलेलं आहे. हे कोरडं झालेलं आहे. तर हे घेतलेलं आहे आणि परत 5-6 काजू आणि 5-6 बदामाचे काप घेतलेले आहेत. तूप लागणार आहे आपल्याला आणि दूध लागणार आहे. तर अर्धा लिटर मी म्हशीचं दूध घेतलेलं आहे, साई न काढता तापायला ठेवलेलं आहे. आता त्यासाठी कढई गॅसवरती ठेवलेली आहे. आता त्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे अगोदर तूप. तर 1-2 चमचे तूप मी घालून घेणार आहे यामध्ये. तर इथे पाहू शकता तूप पूर्णपणे 2 चमचे मी घातलेले वितळलेलं आहे. तर यामध्ये आपल्याला अगोदर घालायचे काजू बदामाचे काप. ते छान लाल रंगावरती मस्त परतून घ्यायचे. काजू पटकन परतले जातात आणि साईडच्या गॅसवरती मी दूध गरम करायला ठेवलेलं आहे. तुम्ही पण नक्की अशा पद्धतीने खुर्मा, आता आमच्याकडे याला खुर्माच असं म्हटलं जातं. तुम्ही शेवयाची खीर जरी म्हटलं तरी सुद्धा चालेल, एकदम मस्त लागते. तुम्ही एकदा करून पहा. एकदा जर बनवला तर तुम्ही सुद्धा नेहमी माझ्याप्रमाणे बनवताल याची मला खात्री आहे. आता काजू बदाम छान असे लाल रंगावर परतून झालेत. आता काढून घेऊ एका डिशमध्ये. काजू बदाम वापरणं ऑप्शनल आहे. तुम्हाला आवडत असेल तर वापरा, नसेल वापरायचं नाही वापरलं तरी पण चालेल. आता यामध्ये याच तुपामध्ये, राहिलेल्या तुपामध्ये आपल्याला ह्या ज्या आपण शेवया घेतलेल्या आहेत ना त्या भाजून घ्यायच्या. गॅस कमीच ठेवायचा, नाही तर मग शेवई करपली जाते, एकसारखी भाजली जात नाही. गॅस कमीच ठेवलेला आहे आणि कमी गॅसवरती शेवया आपल्याला छान तुपामध्ये भाजून घ्यायच्या. तुम्ही पण एकदा अशा पद्धतीने नक्की करून पहा. एकसारखे हलवायच्या आणि शेवया ह्या भाजून घ्यायच्या. कमी गॅसवर भाजल्या ना की मग एकदम अशा छान एकसारख्या शेवया भाजल्या जातात. जर आपण गॅस मोठा केला तर पटकन एखादी शेवई करपली जाते. पाहू शकता साईडचं दूध तापलेलं आहे. गॅस बंद करून घेतला आहे मी आणि आता ह्या शेवया एकसारखे हलवत छान लाल रंगावरती खरपूस भाजून घेऊ. शेवया भाजल्या ना तरच मग हा खुर्मा खायला छान लागतो. पाहू शकता थोड्याशा लालसर असा कलर या शेवयांना आलेला आहे. असा कलर आला की आपल्याला लगेच या शेवया काढून घ्यायच्या एका डिशमध्ये. आता शेवया काढून घेतले मी. तर त्याच कढईमध्ये आपल्याला जे आपण तापून घेतलेलं दूध आहे ना ते घालून घ्यायचं. दूध पूर्णपणे घालणार आहे मी. तर तुम्हाला किती हा खुर्मा बनवायचा, हा शेवया ज्या आहेत आपल्या त्या दुधामध्ये शिजवायच्यात. पहा, इथे मी अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे एक छोट्या प्लेटीसाठी. आता गॅस मोठा करायचा आणि ह्या दुधाला आहे ना छान अशी उकळी काढून घ्यायची. तापलेला असल्यामुळे पटकन उकळी येते. आता यामध्ये घालायची आपल्याला साखर.
आणि खोबरं विलायची आणि आपण जे खारकीची पूड करून घेतली ना बारीक, ती घालून घ्यायची. तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता, म्हणजे ही छान अशी या दुधामध्ये शिजली जाते. साखर आपण विरघळून घेऊ. खारीक ओली असते त्यामुळे डायरेक्ट तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये घालू नका, नाहीतर ते मिक्सरमध्ये अशी चिटकून बसते. पहा, साखर मी खारीक फोडून मी 1-2 दिवस फ्रीजमध्ये ठेवली होती एका डब्यामध्ये घालून. ती अशी कडक झाली की पटकन अशी मिक्सरच्या भांड्यामध्ये घातली की पटकन पावडर तयार होते. पहा, ही एक छान ट्रिक आहे. जर आपण डायरेक्टच खारीक फोडून जर मिक्सरच्या भांड्यामध्ये घातली तर ती मग अशी चिटकून बसते. त्यामुळे तसं न करता तुम्ही 2 दिवस फ्रीजमध्ये ठेवा. अख्खी जरी ठेवली तरी पण चालते, नंतर त्याच्या बिया काढून आपण मिक्सरला फिरवून घेऊ शकतो. तर पाहू शकता इथे आपल्या दुधाला आहे ना छान अशी उकळी आलेली आहे. दूध उकळून घ्यायचं म्हणजे व्यवस्थित असं जे खोबरं आणि खारीक किंवा साखर जे आहे ना ते पूर्णपणे विरघळली जाते. तर एकदम छान असं आहे. तर इथे पहा, मी थोडीशी चारोळी घेतली, 1-2 चमचे, ती पण घालून घेतली यामध्ये. त्यामध्ये घालायचं आपल्याला काजू बदामाचे काप आणि त्यानंतर यामध्ये जाणार आहेत भाजून घेतलेली शेवई. एकदम छान एकसारखी शेवई भाजायची. पहा, आणि पूर्ण शेवई यामध्ये घालून घ्यायची. ताटलीमध्ये काढल्यामुळे ना याला तूप राहिले. पहा, तर तूप असं वेस्ट व्हायला न घालवता एकदम असं हाताने पुसून त्यामध्ये घालायचं आणि कमी गॅसवरती मिडियमच गॅस ठेवायचा, नाहीतर मग फास्ट गॅस केला की उतू जाण्याची शक्यता असते. आणि या दुधामध्ये मस्त अशा शेवया ह्या शिजवून घ्यायच्या. तुम्ही पण एकदा नक्की अशा पद्धतीने करून पहा. बनवायला अतिशय सोपं आहे आणि खायला अप्रतिम चवीची ही खीर जरी म्हटलात ना तुम्ही तरी पण चालेल. जर आपण जास्त शेवया न वापरता पातळ जर केली तर प्यायला सुद्धा जमते. पण जशी आपण जर शेवया जास्त वापरली ना तर मग ही थंड झाल्याच्या नंतर घट्ट होते. पहा, त्यामुळे आता तुम्हाला कितपत घट्ट पातळ आवडते ना त्याच्यानुसार तुम्ही दूध वापरू शकता किंवा शेवयामध्ये वापरू शकता. आता छान अशा शेवया ह्या या दुधामध्ये आणि ह्या मिश्रणामध्ये छान अशा शिजवून घ्यायच्या. विलायचीमुळे एकदम मस्त असा वास सुटलेला आहे पहा घरामध्ये आणि एकदम छान असा हा खुर्मा आपला तयार होतो. शेवया आपण छान अशा या दुधामध्ये शिजवून घेऊ. आता कमी गॅसवरती ठेवलेलं आहे मी आणि आता यामध्ये मी थोडंसं 1 चमचा तूप घालणार आहे. वरून परत थोडंसं तूप घालायचं म्हणजे त्याची टेस्ट जी आहे ना ती आणखीन वाढते. आणि मैत्रिणींनो, तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, म्हणजे तुम्हाला अशा साध्या सोप्या आणि छानशा रेसिपी पाहायला मिळतील. तर 1-2 ते 3 मिनटं शेवया छान अशा शिजेपर्यंत आता आपण अशाच मिडियम गॅसवरती शिजून घेऊ. मध्ये मध्ये असं पळीने किंवा चमच्याने तुम्ही कढईला जी साई जमा होते ना ते यामध्ये मिक्स करत राहा.
तर इथे पाहू शकता मी शेवया शिजेपर्यंत छान अशा दुधामध्ये शिजून घेतलेल्या आहेत। मध्ये असं कढईला जे लागलेली साय असते ना ती यामध्ये घालून घेतलेली आहे। आता तुम्हाला कशी प्यायची का खायची चमच्याने त्यानुसार तुम्ही ह्याच्यामध्ये दूध वापरू शकता, पण मला चमच्यानेच खायला जास्त आवडते त्यामुळे मी थोडीशी घट्टसर अशी ठेवलेली आहे। आता तुमच्या शेवया किती आहे त्याच्यानुसार तुम्हाला वेळ कमी अधिक लागू शकतो। एकदम मस्त अशी खीर झालेली आहे किंवा खुर्मा झालेला आहे, एकदम छान झालेला आहे, एकदम सुगंधसुद्धा मस्त असं सुटलेला आहे। मी थोडीशी टेस्ट करून पाहिलेली आहे, अप्रतिम चवीचा हा खुर्मा झालेला आहे। तुम्ही पण एकदा नक्की करून पहा। आणि आता आपण गॅस बंद करून घेऊ। तुम्ही पण नक्की एकदा अशा पद्धतीने करून पहा आणि कशी झाली ती कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। अशाच एका छानशा आणि छोट्याशा रेसिपीसोबत मी तुम्हाला पुन्हा एकदा भेटणार आहे। तोपर्यंत संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद।